नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे काळा चना मसाला भाजी। ती कशी करायची ते आपण बघूया। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी हरभरा भिजत घातलेला आहे। आता आपण हरभरा शिजवून घेऊया। भिजलेला हरभरा मी आता स्वच्छ धुवून घेतला आहे। आता एका कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया। पाणी, हळद, मीठ घालून शिजवून घेऊ। 2 चमचे तेल, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, बारीक चिरलेला कांदा। ते चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत। एका वाटीमध्ये हिंग पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हिरवी मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला पाव चमचा, हळद पाव चमचा। तर मी एका सेपरेट मसाला तयार केला आहे। त्यामध्ये 2 चमचे खोबरं, 1 चमचा पांढरे तीळ, 4-5 काळी मिरी आणि जिरं हे भाजून वाटून घेतले। तो 1 चमचा घ्यायचा आपण, घेऊन पेस्ट करायची। त्यामध्ये मिरच्या, बारीक चिरलेले टोमॅटो, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, चवीपुरतं मीठ घालायचं, कारण आपण हरभरा शिजताना थोडं मीठ घातले। तयार केलेली पेस्ट घालून घेऊया आपण। तर मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे। आता आपण त्यामध्ये शिजलेले चणे घालूया। चणे घालून झाल्यावर आपण 2 मिनिटं वाफवून घेऊ भाजी। पण आता थोडं लिंबू पिळून घेऊया, वरून थोडी कोथिंबीर, तयार झालेली चना मसाला भाजी आपण पुरी, भाकरी, चपाती बरोबर, भाताबरोबर सर्व करू शकतो। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।